शुभ सकाळ मित्रांनो, सर्वांना राम राम. तर मित्रांनो, आपलं सारवैरण सगळं झालेलं आहे. आता सकाळचं आम्हाला गहू चारले, भुसका टाकलं. थोडं गावाला जायचं आहे साडूच्या वजरला, त्याच्यामुळे थोडी गडबड आहे. तर आपण यांना चारा टाकला आता आणि जायचं आहे. हे बघा, पिल्लं पण आतमध्ये कोंडून टाकले, त्यांना पण भुसकट टाकलेलं आहे आतमध्ये. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं जर म्हणलं ना, तर आपलं जर व्यवसाय करायचा असेल ना, तर कोणतीही गोष्ट एकापासून सुरुवात शून्यापासून सुरुवात होते आणि पुढं जास्त प्रमाणावर वाढत चालते. तर एकापासून सुरुवात करा, जास्त प्रमाणामध्ये सुरुवातीला वाढ करू नका. एक जर शेळी घेतली तर तिची 4-5 वर्षामध्ये भरपूर काही शेळ्या तुमच्याकडं उपलब्ध होतात. असं नाही की आपण 5-10 शेळ्या घेऊनच शेळीपालन सुरू करायला पाहिजे, असा विषय नाही. तुम्ही शून्यापासून म्हणजे एकापासून जरी सुरुवात केली तर 4-5 वर्षामध्ये भरपूर काही शेळ्या तुमच्याकडे असतील. फक्त सुरू करण्याला महत्त्व आहे. लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण की उपवाशी राहिलो काय आणि जेवलो काय हे फक्त आपल्याला माहीत असतं, आपल्या कुटुंबाला माहीत असतं. बाहेरच्या लोकांना काही गरज नसते. बाहेरचे लोक फक्त तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असतात, आपण फक्त कामात व्यस्त राहायचं. लोक आपली चिंता करतात, आपण लोकांची चिंता करायची नाही. आपण फक्त कामावर लक्ष द्यायचं. आपलं 1 शेळी असो की 2 शेळ्या असो की 5 शेळ्या असो, फक्त आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं. 100% आपल्याला यश त्याच्यामध्ये मिळाल्याशिवाय राहत नाही. भलेही तुम्हाला सुरुवातीला म्हणणार एकच शेळी सांभाळतो, 2 शेळ्या सांभाळतो, 5 शेळ्या सांभाळतो. तुम्ही 10 शेळ्या जरी सांभाळल्या तरी पण तुम्हाला तेच म्हणणार, आणि 50 शेळ्या जरी सांभाळल्या आणि तुमची जर नुकसान झाली तर तुम्हाला नाव ठेवणार. लोक म्हणणार याला अभ्यास नव्हता, याला माहिती नव्हती, तर याने 50 शेळ्या केल्याच कशाला. त्याच्यामुळे लोकांचा जास्त प्रमाणामध्ये विचार करू नका. आपला व्यवसाय आपण स्वतः करा. आपण जर उपाशी राहिलो तर आपल्याला कोणीही एक कुटकासुद्धा आणून देत नाही किंवा 1 रुपयासुद्धा देत नाही. परिस्थितीतून निघल्यावर माणसाला खरी गोष्ट कळते. जे आपण रिअल परिस्थितीतून निघलेलं आहे तेव्हा खरंच अडचणीमध्ये आपले जवळचे सुद्धा साथ देत नाही. त्याच्यामुळं काय करायचं आहे, फक्त आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही जर परिस्थिती तुमची जर बिकट जर असेल, गरीब जर असेल, फक्त एका शेळीपासून सुरू करा. 100% त्याच्यामध्ये यश मिळणार तुम्हाला. 4-5 वर्ष फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये रेग्युलर काम करावं लागणार. असं नाही की तुम्हाला एका वर्षामध्ये एका शेळीपासून लगेच लाखोंना कमाई भेटू शकते. 5-6 वर्ष तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्यापैकी काम करावं लागणार. आणि त्याच्यामधील ज्या काही पाठी असतील त्या पाठी घरी ठेवून बोकड विकून त्याच्यातली ते जर तुम्हाला विकत घेणं, जरा बोकड विकून जर शेळी घेणं जर झाली तर ते तर 100% चांगलं आहे. कारण त्याच्यामध्ये पण भरपूर वाढ होते. असे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेळी पालकांनी केलेलं आहे. बोकड विकायचं, शेळी आणायची, असं करता करता 5-50 शेळ्या 1-4-5 वर्षामध्ये होऊन जातात. तर आता तुम्ही म्हणसान मग तुमच्याकडे का नाही झालं, तर आपली परिस्थिती कशी आहे माहिती आहे मित्रांनो. आपण सगळं याच्यातल्या याच्यात करतोय. आपल्याकडे 1 एकर शेती आहे. आजपर्यंत आपल्याकडे भरपूर झालं असतं, पण आपण मुलीचं लग्न केलं आणि परिस्थिती बिकट असल्यामुळं 1 एकर शेती असल्यामुळं कुटुंब दाखायचं म्हणल्याच नंतर आपल्याला याच्यामधले बोकड विकून त्याच्यातले त्यात उदरनिर्वाह करत असतो. पण आता इथून समोर आपण शेळ्या वाढवणार आहे, तुम्हाला पण दिसणार आहे. आता चाऱ्याचं नियोजन पण केलेलं आहे. आपण चारा पण वाढवलेला आहे. जवळपास 12 ते 15 गुंठे आपण चारा लावलेला आहे आणि इथून समोर आपण तसंच नियोजन करणार आहे. आता सगळं 4-5 प्रकारचा चारा, आपण जवळपास 6 प्रकारचा चारा आपण लागवड केलेला आहे. आणि हा लागवड म्हणजे भविष्यासाठी केलेला आहे. आपण इथून पुढं आपण शेळ्या वाढवत चालणार आहोत. कमी करायचं नाही आपल्याला, फक्त वाढवत चालायचे आहे. लोक काय म्हणतील याच्याकडे आपण लक्ष देणार नाही. आतापर्यंत पण लक्ष दिलं नाही. आतापर्यंत बऱ्याच वेळेस लक्ष दिलं बरं का, थोडं निगेटिव्ह होतं माणूस की बाबा लोक काय म्हणतील, आपले नातेवाईक काय म्हणतील. पण कसं काय, ज्यावेळेस वेळ आली ना त्यावेळेस कळतं नातेवाईक, जवळचे पाहुणे, कोण कसं काय असतं बा, सगळं लक्ष देतं. तुमच्या पण लक्षात आलं असेल, तुमच्यावर जर संकट आलं असेल तर नक्कीच लक्ष देतं माणसाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही व्यवसाय करू शकता. व्यवसाय काही एवढा भांडवल गुंतायची गरज नाही. फक्त तुमची परिस्थिती जर बिकट असेल, ज्यांच्याकडे पैसा असेल ते काही पण करू शकतात. पण आपली परिस्थिती जर बिकट असेल, शेती कमी असेल, तर 100% तुम्हाला सांगतो शेळी पालनाशिवाय दुसरा पर्याय नाही. दुसरा व्यवसाय जर उभा करायचं म्हणलं तर तुम्हाला लाख रुपये लागतात. फक्त इथं 10,000 रुपयामध्ये तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. 1 शेळी घेऊन त्या शेळी पालनावर आपण शेळी पालन सुरू करू शकतो. सुरुवातीला जर 1 शेळी घेतली, तुम्हाला कुठलंही भांडवल लागत नाही, कुठलंही म्हणजे पैसा गुंतवणूक, फक्त 10,000 रुपये जर गुंतवणूक केली त्या शेळीला तुम्ही राहत्या घरामध्ये बांधू शकता. जिथं आम्ही पहिल्या सुरुवातीला जे काही आमच्या शेळ्या होत्या, आमच्या वडिलांनी घेतल्या त्यावेळेस आम्ही आमच्या चुलीपाशी आमच्या शेळ्या बांधायचो आणि तिथं घरामध्ये आम्ही स्वयंपाक करायचो. कारण कसं आहे माहिती आहे का, जो व्यवसाय, जो धंदा आपल्याला
त्याच्यामधून काहीतरी इन्कम भेटतं, आपलं कुटुंब चालतं, त्याची लाज धरायला नाही पाहिजे, त्याची किलास करायला नाही पाहिजे, त्याचं असं वाटायला नाही पाहिजे की बाबा आपल्याला घाण वाटायला नाही पाहिजे, कारण की त्या व्यवसायावर आपला कुटुंब चालतं येईल. तर अशा व्यवसायाला कधीच तुच्छ समजायला नाही पाहिजे, कारण की आज हे शेळीपालन म्हणजे आज माझं कुटुंब या शेळीपालनावर चालतं आहे. सगळं घराचा उदरनिर्वाह, नाही तर 1 एकर शेतीवर तुम्ही सांगा काय उत्पन्न होतं. आज तुम्हाला माहिती आहे बरोबर शेतीमध्ये खर्च किती लागतो आहे आपल्याला. एक बॅग जर म्हणलं तर 2250 रुपयाला झालेली आता यावर्षी, आणि टोटल जर खर्च लावला तर फक्त 15 ते 20 हजार रुपये आपल्याला 1 एकर शेतीमध्ये इन्कम राहतं. 1 एकर शेतीमध्ये 15 ते 20 हजार रुपयामध्ये आपलं कुटुंब चालू शकतं का, एवढं सांगा मला. त्याच्यामुळं आपण छोटं का होईना शेळीपालन सुरू केलेलं आहे. आपल्याला बरेच लोक माघारी नाव ठेवतात, 4-5 शेळ्या सांभाळतो, याने कामधंदा करायला पाहिजे, याने कुठंतरी जॉबला जायला पाहिजे, कोणाच तरी चाकरी करायला पाहिजे, नोकरी करायला पाहिजे. पण आपल्याला ते आवडत नाही. आपण स्वतःचा व्यवसाय आपला असा आहे, कधी का होईना सक्सेस याच्यामध्ये होणार आहे आपण 100%. तुम्हाला दिसणं समोर. आज लोक भले किती नाव ठेवतात, लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण फक्त आपला व्यवसाय सुरू ठेवायचा. एक ना एक दिवस आपला चांगला येणारच आहे. दिवस निघून जात असते मित्रांनो. संकट परिस्थिती हे जास्त कायम टिकून राहत नसते. फक्त लोक लक्षात राहत असतात, कोण काय म्हणतं कोण काय नाही, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि बोलून दाखवायचं नाही. फक्त कसं त्यांचं हे करायचं त्या हिशोबानं आपण फक्त यश प्राप्त करून दाखवलं म्हणजे त्यांचा त्याच्यामध्येच अपमान आहे. जर आपण जर खचलो, आपण जर त्यांच्या म्हणण्याला जर आपण जर विचार करत राहिलो, व लोक नाव ठेवतात, तर आपण पुढं जाऊ शकत नाही. आपण तेवढा यश त्याच्यामध्ये मिळू शकत नाही. त्याच्यामुळं लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त आपला व्यवसायाकडे लक्ष द्यायचं, आपल्या प्राण्यांकडे लक्ष द्यायचं. 100% त्याच्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहत नाही. तर कालचा व्हिडिओ पण बघितला असेल तुम्ही. व्हिडिओ कसा वाटला कालचा पण कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा मित्रांनो. एक तरी लाईक तुमच्यामुळं मला पण प्रोत्साहन भेटतं. आणि काही जर तुम्हाला नवीन माहिती असेल पाहिजे असेल तर कमेंट नक्कीच करा, याच्यावरती मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आज तुम्ही यूट्यूबवरती फेसबुकवरती वेगवेगळे व्हिडिओ बघतात, पण एक गरीब शेळी पालकाची, गरीब शेतकऱ्याची थोडे 4 शब्द तुम्हाला जर आवडले तर नक्कीच कमेंट आणि लाईक करत जा. कारण की आपण हे अंतःकरणातून सांगते, फालतूची व्हिडिओ आपण बनवत नाही विनाकारण, म्हणजे असे काही सांगत नाही. मला जे आहे ती रिअलमध्ये सांगतो. आणि आपण ज्या परिस्थितीतून निघलो त्या परिस्थितीतून जर बाहेर निघायचं असेल, कोण जर त्या परिस्थितीमध्ये असेल तर नक्कीच हा व्यवसाय जर केला तर 100% याच्यामधून यश मिळतं. तुम्ही किती पण अडचणीत असाल, किती पण कर्जबाजारी असाल, तर फक्त 4-5 वर्षे तुम्ही हा शेळीपालन व्यवसाय करून बघा. 100% याच्यामधून तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होता आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नक्कीच. चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.